लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या कॉलेजच्या मुलांची इंटरव्ह्यू घेतो, बरोबर. तसंच आज आपल्यासोबत माझा मित्र आहे रितेश आणि दुसरा एक मित्र आहे तो दौलत. हे जे दोघं जे माझे मित्र आहेत ते दोघं सुद्धा वालचंद सांगलीमध्ये IT ब्रांचला ते आत्ता शिकत आहेत. तर त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहेत, त्यांच्याकडून ऐकून घेणार आहेत की वालचंद सांगली त्यांचा 4 वर्षाचा जो अनुभव आहे, तिथले प्लेसमेंट कशी आहे, तिथले हॉस्टेल लाईफ कशी आहे, त्यानंतर त्यांचे सिनियर कसे आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर रितेश आणि दौलत, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर ओके, तर रितेश मी तुला फर्स्ट इंट्रोडक्शन देण्यासाठी सांगेन. तर नमस्कार सर्वांना. तर माझं नाव रितेश राम वनवे. मी 4 वर्ष वालचंद सांगली या म्हणजे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट केली. सध्याला मी सिमन्स या कंपनीत आहे आणि माझं फायनल इयरपर्यंत म्हणजे फायनल इयर कंप्लीट झालं वालचंद या कॉलेजमध्ये. सध्याला सुरू आहे व्यवस्थित सर्व. रितेश, आम्हाला तुझी पर्सेंटाईल आणि रँक ही ऐकायला आवडेल. ठीक आहे. तर मला पर्सेंटाईल 12वी झाल्यानंतर MST CET मध्ये 98 पॉईंट पास होते. ठीक आहे, 98.50 म्हणजे 98.50 मराठी आणि इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. आणि साधारणतः रँक माझी 2048 अशी होती. दौलत, मी तुला विनंती करेल की तू तुझं इंट्रोडक्शन देशील. रामराम, मी दौलतराव पाटील, मी मूळचा मिलिटरी हापशिंगचा. जसा रितेश होता तसा रितेश माझा क्लासमेट आणि रूममेट दोन्ही होता. सो मी पण IT मधनच ग्रॅज्युएट झालेलो आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा. राहिला पर्सेंटाईलचा, तर माझी पर्सेंटाईल होती 98.985 आणि रँक होती 1351 का 21 काहीतरी, त्या ह्याच्यात होती, त्या 2 पैकी 1 होती. आता जसं की तुम्ही दोघांनी पण तुमचे पर्सेंटाईल आणि रँक सांगितली, तर जसा माझा रिसर्च आहे त्याच्यानुसार तुमच्या दोघांनाही VJTI पण भेटत होतं, CUP पण भेटत होतं, PICT पण भेटत होतं. तर तुम्ही वालचंद सांगलीमधलं जे IT ब्रांच सिलेक्ट करण्यामध्ये काही त्याच्यामध्ये काय कारण सांगतील? ठीक आहे. तर सर्वात पहिले तर म्हणजे जेव्हा 12वीची CET दिली होती त्यानंतर मार्क्स आणि पर्सेंटाईल येतात आणि आपल्याला रँक कळून जाते, जसं आता म्हणजे आम्ही सांगितलं. ठीक आहे. तर त्यानंतर म्हणजे सर्वांचं चालू होतं की बाबा कोणतं कॉलेज घ्यायचं वगैरे. तर त्यामध्ये मग मी पण लिस्ट काढली होती. ती लिस्ट अशी होती: VJTI, COEP, वालचंद, त्यानंतर PICT वगैरे असे कॉलेजेस दिले होते. आणि मी सर्वकडे काय करत होतो बाबा की CSEIT वरती घेत होतो. आता ते घेण्याचं पण वरती कारण असं काही स्पेशल कारण नव्हतं, बट ठीक आहे बाबा, काही लोकांशी बोललो होतो, ते म्हटलेले फ्युचरसाठी हे बेटर असेल जास्त तुझ्यासाठी. आणि त्यावेळेला म्हणजे IT बूम ती गोष्ट पण चालली होती. त्यामुळे मग प्रेफरन्स टाकताना पण असंच केलेलं. पहिल्यांदा VJTI CS, VJTI IT, COEP CS, COEP IT, मग वालचंद CS, वालचंद IT आणि मग PICT, VIT, PCCOE, VIIT वगैरे असे कॉलेजेस होते. आणि यानंतर मग बाकीचे ब्रांचेस, जसे की प्रत्येक कॉलेजचे, जसं की VJTIचे बाकीचे ब्रांचेस, मग COEPचे बाकीचे ब्रांचेस, मग वालचंदचे बाकीचे ब्रांचेस आणि रिस्पेक्टिव्हली असे. आणि मग त्यामध्ये मला म्हणजे माझं जे थर्ड प्रेफरन्स होता म्हणजे कोणता वालचंद, तो मला मिळाला. ओके, दौलत, तू काय सांगशील? तुझं वालचंद सांगलीमध्ये IT घेण्यामागे काय उद्देश होता? माझं पण नियरली सेम प्रोसेस होती. फक्त माझं असं होतं की मी ऑप्शन्स एलिमिनेट करत गेलो. त्यानं कसं चूज केलं की CSEIT, तसं मी उलट म्हणजे 11-12 तेच होतं. बायो नको होतं म्हणून त्यानंतर इंजिनिअरिंग. बरोबर. ह्यात पण मला आवडतं मेकॅनिकल, कारण गाड्यांचं आवडती. पण नंतर समजतं की त्यामध्ये नंतर एका सेमला मेटलर्जी त्या किंवा केमिस्ट्री घेते, मग ते नाच सोडून दिला. मग नंतर मग CSEIT टाकले. मग तसं मी तर कसं केलं, CSEIT पहिले 3चे म्हणजे COEP, VJTI, वालचंद, PICT अशा 4चे CSEIT टाकलेलं. आणि त्यानंतर पण बाकीच्या कॉलेजचे CSEIT टाकलेले. असं मी दुसरे ब्रांच टाकलेच नव्हते, कारण मला नंतर नकोच होतं ते दुसरं करायचं. इकडे तिकडे विचारून केलं. पण नंतर मग त्यावेळेस रँकचं एवढं काही लक्षात नव्हतं, हे नव्हतं म्हणजे एवढं अवेअरनेस नव्हती. मग फर्स्ट राऊंडला मिळालं IT. हे वाटलं की मिळेल, दुसरी वेट केला, कन्फर्म झालेलं, पण वेट केला. पण नंतर काय नाही झालं की नंतर कळालं की हेच मिळतंय, मग हे केलं. पण मोस्टली रिझन हे होतं की काय म्हणतो, ब्रांचला प्रेफर केलं, ट्रेडला प्रेफर केलं ओव्हर कॉलेज. ओके. आणि आता आपला पुढचा प्रश्न असा असेल की आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तेव्हा वालचंद सांगली किंवा जे आपल्याला कॉलेज पाहिजे असतं त्याचे आपण खूप सारे व्हिडिओ बघतो. त्या कॉलेजमध्ये अशा ॲक्टिव्हिटीज होतात, अशी लाईफ असते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता? तुमचं जे फर्स्ट इयर होतं ते तुम्ही काय सांगता फर्स्ट इयरबद्दल?
ठीक. फर्स्ट इयर तसं आमचं म्हणजे पहिलं 1.5 वर्ष तरी अकॅडमिकली ऑनलाईन गेलं. ओके. असं कॅलेंडर Same 1 इयर आमचं होतं, पण हा. अकॅडमिकली आमचं कॅलेंडर 1 इयर होतं, बट अकॅडमिकली 1.5 वर्ष आमची 3 सेम ऑनलाईनच गेल्या. बरोबर. मग फर्स्ट सेम मध्ये आम्हाला एकच झालं की एक्सपोजर मिळालं थोडंसं ऑनलाईन मीट्स थ्रू, ते पण ड्यू टू व्हेरियस क्लब्स अँड सिनियर्स त्यांच्यामुळे. मग त्यामध्ये थोड्याशा ओळखी झाल्या हे ते, मग तेव्हाच आम्ही आपले चांगले मित्र झालो. मग त्यामध्ये जे काय आम्ही म्हणजे एन्जॉयमेंट केली सगळी व्हर्च्युअली केली. ओके. व्हर्च्युअली मीटिंग म्हणा, दिवसभर मीटिंग मध्ये असणे, लेक्चर चालू असते तर आमच्या मीट मध्ये असणे, पेपर झाला की गेम खेळणे, हे ते डिस्कॉर्डवर नुसतं तेच. म्हणजे आम्ही चालू केलं डिस्कॉर्डचा सर्व्हर, ज्यामध्ये आम्ही नोट्स म्हणा, कोड्स हे असं खूप काही शेअर केलेलं. ते इव्हन तो त्याला रितेशच्याच नोट्स होत्या हँड रिटन, ते आता आमचे सुपर ज्युनियर ते सुद्धा वापरतात त्याच्या नोट्स. आता म्हणजे तो इनॅक्टिव्ह झालाय, पण त्याच्या कसं त्या आर्काइव्ह टाईप झाला आहे, त्याच्या सगळ्या नोट्स त्या फर्स्ट इयरचा, कारण सगळ्यांना सेम असतो सिलेबस, ते सगळं अजूनपर्यंत युज होते. ओके. तर आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की जेव्हा तुम्ही ऑफलाईन कॉलेजमध्ये आला, तर ऑफलाईन कॉलेजमध्ये तुम्ही कसं एक्सप्लोअर केलं कॉलेज? म्हणजे फ्रेशर पार्टी असेल, वेगवेगळे क्लब असतील. ठीक आहे. म्हणजे पहिले तर वालचंदमध्ये क्लब कल्चर म्हणजे भरपूर मोठं आहे तसं तर. म्हणजे असं म्हणू शकतो की प्रत्येक गोष्टीसाठी एक क्लब आहे तिथं. जसं की एखादी टेक्निकल गोष्ट करायची आहे त्याच्यासाठी एक क्लब आहे. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज क्लब आहे. म्हणजे सीएससी, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल जेवढे ब्रांचेस आहेत त्या प्रत्येक ब्रांचचा एक क्लब असतो. हे सोडून बाकी मॅनेजमेंटसाठी क्लब, म्हणजे कॉलेज इव्हेंट्स वगैरे जे होतात त्यांच्या मॅनेजमेंटसाठी क्लब आहे. हे सोडून काही कल्चरल क्लब सुद्धा आहेत, म्हणजे जे की बाबा व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या कंडक्ट करतात. तर या बऱ्याच गोष्टी होत्या. आणि फर्स्ट इयरला जवळ म्हणजे सर्व गोष्टी एक्सप्लोर करत होतो. फर्स्ट इयरला जवळ आम्ही दोघं पण म्हणजे 3-4 क्लब मध्ये तर मिनिमम जॉईन होतो आणि सगळं बघत होतो. म्हणजे कोणत्या गोष्टीत आम्हाला मजा येते तिथं आम्ही जायचो, मेंबर म्हणून जॉईन व्हायचो, काय चाललं आहे ते बघायचो. आणि म्हणजे असंच पूर्णपणे फर्स्ट इयरचा एकतर अनुभव होता. नक्कीच नक्कीच. दौलत, मला असं विचारायचं आहे की जसं आता सीओपी, विजेटीआय यांच्यामध्ये एक स्पोर्ट्स इव्हेंट असतो. सीओपी जसं जेस्ट असतं, विजेटीआयमध्ये एनथुसी असतं, तर तसं वालचंद सांगलीमध्ये असं काही फेस्ट असतं का स्पोर्ट्ससाठी? स्पोर्ट्स असतं. म्हणजे आमच्याकडे एक इव्हेंट असतो जो नियरली सगळं त्यात इन्क्लूड असतं. विजन म्हणून राहतं. ओके. विजन लाईक विजन 2024 त्या टाईपमध्ये. मग त्यामुळे तुमचं टेक्निकल, कल्चरल, स्पोर्ट्स सगळं होतं. मग कोडिंग पासून असू द्या ते फुटबॉलच्या चॅम्पियनशिप पर्यंत सगळं म्हणजे होऊन राहतं त्यामध्ये. ओके. म्हणजे टेक्निकल प्लस स्पोर्ट्स वगैरे सगळे एकत्र. हो, सगळं होऊन जातं. आणि तो साधारण कोणत्या मंथमध्ये असतो सांगू शकतो? फेब मिड टू मार्च मिड ह्यामध्ये कधी होऊ शकतो. ओके. आणि गॅदरिंग वगैरे काय? गॅदरिंग पण त्याच ह्याच्यात राहतं. म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स केलं, आमच्या जर कोविडमध्ये थोडंसं ब्रेक झालेलं विजनचं, बट जे आम्ही एक्सपिरियन्स केले ते त्या फेब आणि मार्च ह्या 2 मंथ्स मध्ये आपलं सगळं गॅदरिंग, स्पोर्ट्स इव्हेंट आणि विजन. सेकंड सेमेस्टर जे असतं ना आपल्या अकॅडमिक्सचं, त्या सेकंड सेमेस्टर मध्ये मॅक्सिमम इव्हेंट्स कंडक्ट करतं कॉलेज. मग त्यामध्ये स्पोर्ट्स इव्हेंट्स म्हणा, विजन म्हणा वगैरे सगळं त्याच याच्यात होतं. आणि हे इव्हेंट सोडून म्हणजे सुद्धा प्रत्येक क्लबचा एक स्पेशल इव्हेंट असतो वर्षातून ऍटलिस्ट एक तरी. म्हणजे मग तो क्लब त्याच्या म्हणजे कन्व्हिनियन्सनुसार तो घेत असतो. म्हणजे जर आधी घ्यायचा असेल तर आधी घेईल, नंतर असेल तर नंतर. आणि तो डोमेन वाईज असतो. म्हणजे क्लबचा जो डोमेन असेल त्या क्षेत्रातला तो इव्हेंट असतो असं. आता जसं की तुम्ही सांगितलं तुमच्या कॉलेजमध्ये खूप छान विजन अशा नावाचा फेस्ट असतो. तर तुमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या जे स्पोर्ट्स असतात जसे क्रिकेट, फुटबॉल, असे तुमच्या कॉलेजमध्ये कोणते कोणते स्पोर्ट्स खेळले जातात? आणि ते बाहेर पण कॉम्पिटिशन खेळतात का? हो, तसं आहे. म्हणजे आता पैठी खेळपासून मैदानी खेळ दोन्ही आहेत. लाईक चेस म्हणा, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन हे खूप आहेत. परत काही ते आपल्या रोबो वॉरचे पण काही असतात, रोबो बिल्डिंग कॉम्पिटिशन तिकडे पण आहे. चेसमध्ये पण झोनला जातात मुलं. सेम गोष्ट क्रिकेट ह्याच्यामध्ये पण आहे, फुटबॉलमध्ये पण. आणि इंटर कॉम्पिटिशन पण असते, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, टी कप म्हणून असते, असे फेमस आहेत खूप कॉम्पिटिशन्स. म्हणजे आणि कॉलेजचं ग्राउंड सुद्धा छान आहे. म्हणजे मोठं ग्राउंड आहे भरपूर. आणि ग्रीनरी वगैरे कॉलेजमध्ये भरपूर असल्यामुळे त्याच्यामुळे म्हणजे मन रमून जातं. आणि ऍक्च्युली कारण माझं तेच होतं. म्हणजे जनरली म्हणजे मुलं कसं करतात, पुण्यातील कॉलेजेसला जास्त प्रेफरन्स देतात. मग मला मिळणार मला माहिती होतं तर PICT किंवा वालचंद. बट मला असं नव्हतं एक्सपिरियन्स पाहिजे की फक्त बाबा काहीतरी म्हणजे रोज अभ्यास, थोडं बाकीच्या गोष्टी पण पाहिजे होत्या. म्हणून ते कारण होतं की बाबा वालचंदला एक्सप्लोर करायचं होतं थोडं.
आणि ज्येष्ठमध्ये मी ह्या वर्षी पाहिलं होतं, लास्ट टाइमला मला एवढं आठवत नाही, पण ह्या वर्षी तुमची जी क्रिकेटची टीम आहे ही खूपच छान खेळली होती. कारण त्याच्यानंतर जेव्हा ज्येष्ठला तुमची क्रिकेटची टीम आली, त्यानंतर IIT बॉम्बेला पण आली होती. तेव्हा असे वालचे सांगलीच्या ज्या टीम आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी खेळायला जातात. तर रितेश आता आणि दौलत, तर आपण आता स्पोर्ट्स आणि गॅदरिंग ह्याच्याबद्दल बोललो. तर दौलत, आता आपला मेन प्रश्न असतो की जे सगळ्या मुलांचं झालं, जे आपलं एन्जॉयमेंट आहे हा एक पार्ट आहेच, पण कॉलेजमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असतं ते म्हणजे प्लेसमेंट. तर इंटर्नशिप आणि प्लेसमेंट ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? इंटर्नशिपचं रितेश थोडं सांगायला माहिती, त्याला थोडं एक्सपिरियन्स आहे. प्लेसमेंटचं तसं लाईक बाकीच्या कॉलेजमध्ये राहतात तसंच राहतं. कॅम्पस प्लेसमेंट नियरली सगळीकडे सेम शेड्यूल राहते ती, जे की 3rd इयर एंड झालं, ज्यामध्ये आपण 1 or 2 मंथची हॉलिडे असतो ना, त्यामध्येच थोडंसं ट्रेनिंग ते चालू होतं. आणि हॉलिडेच्या आय गेस लास्ट 3 वीक्समध्ये सुरू होते, म्हणजे 4th सेम चालू व्हायच्या, 4th इयर चालू व्हायच्या अगोदरच आपलं सगळं हे होतं, सुरू होतं. साधारणतः महिन्यांवाईज म्हटलं तर कंपनी जुलै पासून चालू व्हायला, म्हणजे कंपनी जायला चालू होतं प्लेसमेंटसाठी, म्हणजे ऍक्च्युली फायनल इयर स्टुडंटसाठी. आणि ते फायनल इयर संपलं तरी पण त्यांच्यासाठी काही काळासाठी म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑफर असते. म्हणजे आता सध्या सुद्धा प्लेसमेंट चालू आहे आमच्या बॅचची सुद्धा, आणि ज्युनियर्सची सुद्धा चालू झालेली आहे. म्हणजे आता ज्युनियरचं कसं त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवलं आहे आणि ते करत त्यांचा आता हळू चालू आहे. जून एंड होत आला की आता हळू कंपनी येत राहते. की रितेश आणि दौलत या दोघांची पण प्लेसमेंट खूप छान कंपनीत झालेली आहे. रितेशची सिमन्समध्ये झालेली आणि दौलतची डोएश बँक पण झालेली. तर ते दोघं स्वतःचा जी प्लेसमेंटची जी स्टोरी आहे ती त्याच्याबद्दल सांगशील, त्यांचं पॅकेज किती आहे आणि त्यांनी कसं अप्लाय केलं होतं आणि थोडे इंटरव्ह्यू वगैरे तशी थोडी माहिती सांगशील. ठीक आहे. तर माझं सिमन्स डिजिटल इंडस्ट्रीज अँड सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये म्हणजे सध्याला प्लेसमेंट झालेलं आहे. साधारणतः गेल्या जुलैमध्ये 3 जुलैला कंपनी आली होती कॉलेजमध्ये, तेव्हाच प्लेसमेंट झालं म्हणजे त्या कंपनीमध्ये. तर त्याची प्रोसिजर अशी होती, सुरुवातीला एक ऍप्टिट्यूड टेस्ट असते कॉलेजमध्ये, म्हणजे कोणती पण कंपनीची प्रोसिजर जशी बाकीच्या कॉलेजेसमध्ये तशीच एक येते, कंपनी ऍप्टिट्यूड घेते. ऍप्टिट्यूडमधून काही पर्सेंटेज म्हणजे काही मुलांना सिलेक्ट करतं इंटरव्ह्यूसाठी किंवा दुसऱ्या ऍप्टिट्यूड टेस्टसाठी. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात फिल्टरिंग लावते थोडक्यात. मग त्यानंतर इंटरव्ह्यूज होतात. इंटरव्ह्यूमध्ये 2 ते 3 राऊंड्स असतात, 2 टेक्निकल, 1 HR. 1 HR फिक्स असतं, मग ते टेक्निकल 2 किंवा 1 होऊ शकतो, ते तुमच्या म्हणजे पर्सनली डिपेंड करतं ते. आणि ते झाल्यानंतर HR झाल्यानंतर म्हणजे समजतं कॉलेजमध्ये की बाबा प्लेसमेंट झाली आहे की नाही. मग माझं पण प्रोसिजर अशीच होती असंच. आणि साधारणतः 2 कोडिंग क्वेश्चन्स होते मला, बाकी ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स होते सिम्पल, बुद्धिमत्तेचे वगैरे जे आपल्याला असतात ते, मेंटल अबिलिटी टेस्ट आणि इतर. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू पूर्ण टेक्निकल आणि HR पूर्ण नॉन टेक्निकल आणि अशा गोष्टींवरती झाला होता. आणि तुझं पॅकेज किती आहे सध्याचं? म्हणजे कंपनीनुसार सिटी, म्हणजे CTC एक टर्म असतो, म्हणजे कॉस्ट टू कंपनी म्हणून. तर ते सध्या 11.5 असते म्हणजे पॅकेज. दौलत, आम्हाला तुझी प्लेसमेंट स्टोरी ऐकायला आवडेल. तर माझं झालेलं आहे डॉयचे बँकमध्ये. ह्यांचे एकच झालेलं आहे, ऍप्टी अगोदर झालेली, म्हणजे आपला कोडिंग राऊंड असतो तो, ह्यांच्यामध्ये फक्त कोडिंग राऊंड होतं, ज्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स होते, 3 आपले कोडिंगचे क्वेश्चन्स. ते तसे बघायला फेअरली इझी होते, ऍटलिस्ट माझ्यासाठी तरी. ते झाले 3 मग त्यानंतर 4 दिवसानं इंटरव्ह्यू होता. म्हणजे एका दिवसानं समजलं की आपण कोडिंग राऊंड मध्ये सिलेक्ट झालोय. मग इंटरव्ह्यूला टोटल 4 राऊंड होणार इंटरव्ह्यूचे. पहिले 2 टेक्निकल, त्यानंतर प्रोफिट म्हणजे प्रोफेशनल फिटमेंट, विच इज काइंड लाईक HR आणि थोडंसं टेक्निकल, थोडंसं मिक्स राहतं, म्हणजे जास्त HR पण आहे जास्त टेक्निकल पण आहे. नंतर लास्टचा HR राऊंड. असे टोटल 4 राऊंड होते. त्यामध्ये असे TR1 TR2 दिल्यानंतर प्रोफिट आणि असं मग होल डे गेला. आणि परफेक्ट त्यामध्ये सांगायचं झालं तर आदल्याच दिवशी म्हणजे 2 दिवस अगोदर ज्या दिवस कळालं की बाबा आपलं सिलेक्शन झालेलं आहे कोडिंग राऊंड मधनं, इंटरव्ह्यू द्यायचा आहे 2 दिवसानं, त्या दिवशी मला रात्री डोळे आले. आणि डोळे आले म्हणजे एवढे लाल झालेले असे झाले, आले होते. हा म्हणजे आणि रात्रीच समजलं नाही. मग मी त्याच्या म्हणणार बघा काय झालंय, त्यानं पण बघितलं, हे केलं, काय नाही. मग सकाळी बघते, सकाळी दोघांचे डोळे सुचलेले, म्हणजे असे एकदमही झालेले. त्याचं झालं बरोबर, पण माझं म्हणजे इंटरव्ह्यू सगळा झाला, इंटरव्ह्यू मध्ये मी तसंच होतो, म्हणजे डोळे पूर्ण आलेले, तसाच दिलेला. चष्मा दिलेला, इंटरव्ह्यू चष्मा घालून दिलेला आहे, ते पण रेबनचा गॉगल. थँकफुली त्यांनी एक्सेप्ट केलं. तर जे आपले अच्छा
ग्रेट ग्रेट. तर जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की दौलतची जी प्लेसमेंट झाली आहे ते डोईश बँकमध्ये, तर वालचंद सांगलीमध्ये 2024 सालीचा जो हायेस्ट पॅकेज आहे तो आपला दौलत आहे. आणि दौलत तू तुझं पॅकेज सांगशील एकदा? माझं ऑन पेपर CTC 90.57 आहे पर्यंत. ओके ग्रेट. आणि हे म्हणजे ऑन कॅम्पस थ्रू झालेलं म्हणजे वालचंदचं सर्वात हायस्ट पॅकेज बरोबर. कॅम्पस थ्रू म्हणजे. हां, कारण बऱ्याच कॉलेजमध्ये असं पण असतं की ऑफ कॅम्पस मुलं ट्राय करतात. तसं ऑफ कॅम्पसचं वालचंद सांगलीचं हायस्ट पॅकेज काय आहे? ठीक आहे. यावर्षी म्हणजे मल्टिपल मुलांनी बाहेर अप्लाय केला होता. म्हणजे त्याच्यातले काही कंपनीज सांगतो, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, त्यानंतर गुगलला पण बऱ्याच जणांनी अप्लाय केला होता. सर्व्हिस नाव ही एक कंपनी आहे. हा, मॉर्गन स्टॅनली, अशा भरपूर कंपनीजने अप्लाय केला होता. त्यांना इंटर्नशिप वगैरे मिळाली त्यांची, बट काही जणांचे PPO कन्फर्म झाले. PPO म्हणजे प्री प्लेसमेंट ऑफर. बरोबर. ठीक आहे, झाले, काही जणांचे झाले नाहीत. तर यामध्ये सर्वात जास्त हायेस्ट सर्व्हिस नाव नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीने दिला आहे 43 लाखचं पॅकेज आहे ते ऑफ कॅम्पस. हा, ऑफ कॅम्पस. ते पण खूपच छान. तर ही आपली रितेश आणि दौलत यांची 4 वर्षाची त्यांनी स्टोरी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. तर ह्याच्यासोबत एक गोष्ट आपली राहून गेली. तर रितेश आणि दौलत, मला तुम्हाला हॉस्टेल लाईफ ह्याच्याबद्दल विचारायचं होतं. वालचंद सांगलीला हॉस्टेल आणि मेस हे कसं आहे? ठीक आहे. तर पहिले तर आम्ही म्हणजे ऍक्च्युली सांगायचं तर हॉस्टेल घेतलं नव्हतं दोघांनी पण. आम्ही दोघेही रूममेट होतो. सेकंड इयर सेकंड सेमिस्टर जेव्हा आमचं कॉलेज चालू झालं तेव्हापासून ते फायनल इयर संपेपर्यंत आम्ही दोघं रूमवरती बाहेर राहत होतो. तर त्याचं कारण वेगळे होते, म्हणजे सिनियर सोबत राहायचं होतं म्हणून वगैरे, कारण आमचे मित्र होते ते भरपूर जवळचे. आणि हॉस्टेल बद्दल जर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर हॉस्टेल भरपूर मोठं आहे कॉलेजचं. मुलांसाठी ठीकठाकच आहे. म्हणजे आम्ही भरपूर चांगलं रेट करणार नाही म्हणजे पर्सनली सांगायचं झालं तर, कारण सर्वांना थोडासा स्वच्छतेचा वगैरे असतोच. म्हणजे प्रत्येक हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे जनरल तो. मुलांसाठी ठीकठाक आहे, बट मुलींसाठी हॉस्टेल भरपूर चांगले आहे. म्हणजे मुलींसाठी चांगलंच आहे. आणि मेस म्हणजे दोन्ही हॉस्टेलमध्ये 2 मेस आहेत अवेलेबल. 2 मेस म्हणजे आम्हाला तरी ऍक्च्युली बाहेरच्या मेसपेक्षा आतील मेसेस आवडायची कॉलेजच्या, बट ते थोडासा प्रॉब्लेम असतोच आहे. म्हणजे पण हा, म्हणजे राहण्याच्या दृष्टिकोनातून भरपूर चांगलं आहे, त्याच्यात प्रॉब्लेम नाही काही. तर रितेश आणि दौलत, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही आता 4 वर्ष वालचंद सांगलीमध्ये येतात, तर त्याचे तुम्ही प्रोज आणि कॉन्स हे काय सांगताल? प्रोज सांगायला गेले तर फर्स्ट डोक्यात येते ते सिनियर ज्युनियर रिलेशनशिप. म्हणजे आता आपण म्हणतो दादा किंवा सर म्हणा, दिदी, हे तसं नसतं, खूप चांगलं राहतं. आणि दुसरं म्हणजे प्रोएक्टिव्ह क्लब्स. खूप क्लब्स आहेत जे त्यांच्यामुळे सिनियर ज्युनियर रिलेशन स्ट्रेंथ होती आणि खूप चांगलेली आहे. आणि रितेश, तू कॉन्स बद्दल काय सांगशील? ठीक आहे. कॉन्स बद्दल सांगायचं म्हटलं तर म्हणजे मला पर्सनली वाटलं सांगतो. पहिले तर लोकेशन. म्हणजे कसे आता बाकीचे कॉलेजेस वगैरे जे आहेत ते पुण्याच्या जवळ आहेत, त्यांच्या जवळपास म्हणजे इंडस्ट्रीज वगैरे आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात. त्यामुळे एखादी कंपनी म्हणजे लवकर जाते तिथं सांगलीला येण्यापेक्षा, म्हणजे कारण दूर आहे अंतर थोडक्यात. हा एक. आणि म्हणजे असं असूनही सुद्धा म्हणजे प्लेसमेंट भरपूर चांगली आहे तसं, म्हणजे कारण ही पॉझिटिव्ह पण गोष्ट आहे म्हणजे हेच. आणि तसं प्लेसमेंटच्या बाबतीत म्हणजे तेच सांगेल की सिव्हिल सोडून बाकी सर्व ब्रांचेसची म्हणजे चांगली प्लेसमेंट आहे. म्हणजे आता बरेच लोक मेकॅनिकलला घेत नाही, त्यांचं सांगतो 71 आउट ऑफ 65 स्टुडंट्स प्लेस्ड आहे आणि चांगल्या सॅलरीला प्लेस्ड आहे. त्यामुळे ग्रेट ग्रेट ग्रेट. तर माझा लास्ट प्रश्न असा आहे की जे आता आपले मुलं आहेत ज्यांनी MST CET एक्झाम दिली आहे, तर त्यांनी वालचंद सांगलीमध्ये कोणत्या ब्रांचपर्यंत ॲडमिशन घेतलं मग त्यांची प्लेसमेंट खूप चांगली होऊ शकते? अच्छा, ठीक आहे. तर मी सांगेल की मेकॅनिकल पर्यंत घेऊ शकतात म्हणजे ते ऍडमिशन घेण्यासाठी तर म्हणजे इश्यू नाहीये कोणताच. सिव्हिल का नाही, कारण सध्याला म्हणजे सर्वांनाच माहिती आहे सिव्हिलसाठी स्कोप थोडासा कमीच आहे, म्हणजे कोणत्या पण कॉलेजला गेलं आपण तरीही. आणि मेकॅनिकल का सांगेल, कारण मेकॅनिकल पर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट झालेली आहे. आउट ऑफ 71 मेकॅनिकलचे 65 स्टुडंट्स ऑलरेडी प्लेस्ड आहेत. अच्छा. आणि प्रत्येक ब्रांचचं तसंच, म्हणजे जर 70 ब्रांच म्हणजे टोटल काउंट असेल तर 60+ अराउंड स्टुडंट्स प्लेस झालेले आहेत. मग हे ऑलमोस्ट CUP लेवलच्या CUP पण थोडीशी चांगली बनू शकता तुम्ही, कारण मी स्वतः CUPचा आहे. पण एवढी चांगली पर्सेंटेज जे आपण म्हणतो प्लेसमेंटची, तर वालचंद खरंच खूप छान आहे. कारण CUPमध्ये बाकीचे जे ब्रांच म्हणले जातात मेकॅनिकल नंतर जे सिव्हिल, मॅन्युफॅक्चरिंग, मेटलर्जी, त्यांना खूप कमी प्लेसमेंट आहे. मग त्याच्या कम्पॅरेटिव्हली वालचंदचं मेकॅनिकल हे खरोखरच खूप छान आहे, कारण
65 आउट ऑफ 71, कारण 65 मुलांची प्लेसमेंट झाली आणि जे काही राहिलेली मुलं आहेत त्यांनी जे हायर स्टडीज जाणार असतात किंवा काही गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतात, तर तुम्ही जर पर्सेंटेज पाहिलं तर नक्कीच वालचंद सांगलीचं जे प्लेसमेंट पर्सेंटेज हे खूपच छान आहे. आपण हायेस्ट पॅकेज हा एक भाग सोडला तर ॲव्हरेज पॅकेज आणि जे आपण ओव्हरऑल प्लेसमेंट पर्सेंटेज म्हणतो हे वालचंद सांगलीचं खरोखरच खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही मेकॅनिकल ब्रांचपर्यंत ऑलमोस्ट घेऊ शकता. आणि वालचंद सांगलीमध्ये टोटल 6 ब्रांच आहेत आणि त्यातली मेकॅनिकल ही 5th नंबरची येते आणि 6th नंबरची येते सिव्हिल. म्हणजेच काय, तर तुम्ही सिव्हिल सोडून बाकी कुठलीही ब्रांच आरामात घेऊ शकता. तुमची प्लेसमेंट खूप छान होईल. तर रितेश आणि दौलत, मला खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या जे आपलं कन्व्हर्सेशन केलं, तुमचा जो 4 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मुलांना नक्कीच फायदा होईल. आणि जरी काही मुलांचे डाऊट राहिले असतील की दादा हा क्वेश्चन राहिला, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. रितेश असेल, मी असेल, दौलत असेल, आम्ही तिघे तुम्हाला नक्कीच मदत करू. चांगली ब्रांच मिळून आणि कॉलेज मिळून देण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू, धन्यवाद. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नक्की करा. लाईक शेअर सबस्क्राईब. ओके, थँक्यू. थँक्यू.